नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिम बे या प्रशालेचा युट्यूब चॅनल. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 1 ते इयत्ता 12 पर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 10वीचा टॉपिक केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. आज आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हा पॉइंट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिम बे या प्रशालेने. या प्रशालेमध्ये इयत्ता 1 ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 1 ते इयत्ता सेमी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 11-12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या प्रशालेमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन. आज आपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शन या विषयी डिस्कस करणार आहोत. मेनी टाइप्स ऑफ सबस्टन्सेस गिव्ह रिएक्शन्स कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. लेट अस लर्न मोर अबाउट दिस रिएक्शन. तर त्या रिएक्शन विषयी आपण जास्त डिटेल मध्ये पाहूया. ट्वाइस Mg प्लस O2 इट गिव्स ट्वाइस MgO. सेकंड रिएक्शन पहा, कार्बन प्लस O2 ऑक्सिजन इट गिव्स कार्बन डायऑक्साइड. MgS2 इट गिव्स Mg प्लस S2. अपवर्ड एरो दाखवल्यामुळे तो लिबरेट होतो. CH3 इथेन दिलेला आहे, त्यापासून आपल्याला काय भेटतं CH2 प्लस H2 गॅस. In the reaction 20 and 21 a reactant combine with oxygen, whereas in 22 and 23 hydrogen gas is removed from the reactant. All these are example of oxidation reaction. तर पहा, इक्वेशन नंबर 20 अँड 21 या इक्वेशन मध्ये काय झालेलं आहे, ऑक्सिजनची ऍडिशन झालेली, तर त्याला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतात. त्याचबरोबर रिएक्शन नंबर 22 अँड 23 यामधून काय झालेले, हायड्रोजन गॅस रिमूव्ह झालेला आहे, त्यामुळे त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतात. तर दोन प्रकारे यामध्ये आपल्याला ऑक्सिडेशनच्या रिएक्शन सांगता येतील. तर पहिली ऑक्सिडेशन रिएक्शन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन गॅस. तर अशा प्रकारे दोन डेफिनेशन आपल्याला यामध्ये सांगता येते. द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट कंबाइन विथ ऑक्सिजन और लॉसेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन. तर ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन दिलेली या ठिकाणी. सम ऑक्सिडेशन रिएक्शन आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल, काय ऑक्सिडेशन रिएक्शन काय घडवून आणले जातात ॲज अ कॅटलिस्ट किंवा सबस्टन्स यूज करून रिएक्शन घडवले जातात. तर पहा, तुम्हाला इथाइल अल्कोहोलचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इथाइल अल्कोहोल CH3CH2OH इट गिव्स ऍसिटिक ऍसिड. तर त्यामध्ये बघा प्रेझन्स ऑफ ऑक्सिडेशन साठी काय वापरलेले, K2Cr2O7 आणि H2SO4 सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया यामध्ये काय सांगितलेलं आहे. हिअर द ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, बघा K2Cr2O7 म्हणजे काय, पोटॅशियम डायक्रोमेट, मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन. द रिएक्टंट इथाइल अल्कोहोल. सच केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग अबाउट एन ऑक्सिडेशन रिएक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. तर यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे, काही केमिकल सबस्टन्सेस असतात ते काय घडवून आणतात ऑक्सिडेशन रिएक्शन. तर काय करतात, ऑक्सिजन अवेलेबल करतात ते रिएक्शन घडण्यासाठी. तर त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. दॅट इज K2Cr2O7 अँड H2SO4 हे काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा त्याला तुम्ही ऑक्सिडंट असे म्हणू शकता. तर पहा, आपल्याला दिलेले डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, अ व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट आर यूज टू ब्रिंग अबाउट कंट्रोल ऑक्सिडेशन. पहा, यामध्ये काय केलं जातं, व्हरायटी नंबर ऑफ ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट या ठिकाणी यूज केल्या जातात. तर पहा, K2Cr2O7 H2SO4 KMNO4 H2SO4 आर द कॉमनली यूज केमिकल ऑक्सिडंट. हे कसे येतं,
केमिकल ऑक्सिडंट्स आहे ते सामान्यतः सगळीकडे यूज केले जातात. हायड्रोजन पेरॉक्साइड इज यूज ॲज माइल्ड ऑक्सिडंट्स. H2O2 जो आहे जास्त करून मेडिकल फील्डमध्ये आपल्याला हा हायड्रोजन पेरॉक्साइड व्हाईट कलरचा पाहायला भेटतो आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये. ओझोन O3 इज ऑल्सो केमिकल ऑक्सिडंट. नेसंट ऑक्सिजन is generated by chemical oxidant and it is used for the oxidation reaction. नेसंट ऑक्सिजन जो आहे तो पण काय केला जातो, केमिकल ऑक्सिडंट म्हणून यूज केला जातो. तर पाहूया O3 इट गिव्स O2 प्लस ऑक्सिजन. नंतर काय दिलेलं आहे H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड इट गिव्स H2O प्लस ऑक्सिजन. K2Cr2O7 प्लस 4H2SO4 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिडचे जर रिएक्शन केले तर आपल्याला K2SO4 हा प्रोडक्ट भेटतो. त्याचबरोबर Cr2SO4 थ्राईस प्लस 4H2O प्लस थ्राईस O2. तर अशा प्रकारे आपल्याला या रिएक्शन भेटतात. ट्वाइस KMnO4 प्लस थ्राईस H2O इट गिव्स K2SO4 प्लस ट्वाइस MnSO4 प्लस थ्राईस H2O प्लस 5 ऑक्सिजन. Nascent oxygen is a state prior to formation of the O2 molecule. It is the reactive form of oxygen and it is represented by writing the symbol as oxygen. तर काही आपल्याला दिलेल्या त्या रिएक्शन या डू मध्ये तर तुम्ही त्या पहा आणि आपल्याला काही क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले आहेत. तर पाहूया. यूज युअर ब्रेन पॉवर. विच इज द ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. तर पहा कोणता ऑक्सिडायझिंग एजंट हा प्युरिफिकेशन म्हणजे जे पिण्याचं पाणी आहे ते प्युअर स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो. व्हाय इज पोटॅशियम परमॅंगनेट यूज्ड ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक. का पोटॅशियम परमॅंगनेट हा यूज केला जातो वॉटर टँक क्लीन करण्यासाठी. तर पहा यू हॅव सीन जस्ट नाव दॅट पोटॅशियम परमॅंगनेट इज अ केमिकल ऑक्सिडंट. नाव हॅव लुक ॲट द फॉलोइंग रिएक्शन. पोटॅशियम परमॅंगनेट प्लस 10 FeSO4 प्लस 8 H2SO4. ट्वाइस 10 अँड 8 जे दिलेलं आहे या रिएक्शन मध्ये तर त्याचं प्रपोर्शन आहे किंवा क्वांटिटी म्हणा त्याला. आणि इट गिव्स K2SO4 प्लस ट्वाइस MnSO4 प्लस 5 Fe2SO4 थ्राईस प्लस 8 H2O. या ठिकाणी ही रिएक्शन 25 नंबरची रिएक्शन आपल्याला दिलेली आहे. Which compound is oxidized by KMnO4 potassium permanganate in presence of acid in this reaction? Of course FeSO4. तर पहा या ठिकाणी ferrous sulfate is transformed into Fe2SO4 thrice. Let us now see how this conversion is an oxidation reaction. तर ते कन्वर्जन ऑक्सिडेशन रिएक्शन कसं आहे ते आपल्याला आता पाहायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो ट्वाइस FeSO4 इट गिव्स FeSO4 थ्राईस या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आयोनिक रिएक्शन पहा कशी दाखवलेली. Fe2 प्लस प्लस SO4 2 मायनस इट गिव्स ट्वाइस Fe3 प्लस प्लस थ्राईस SO4 2 मायनस. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आयोनिक रिएक्शन पण दाखवलेली आहे. The net change taking place in the above conversion is shown by the net ionic reaction as shown below. नेट आयोनिक रिएक्शन पहा या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. फेरस 2 प्लस इट गिव्स फेरिक Fe3 प्लस. This net ionic reaction represents the oxidation brought about by KMnO4 potassium permanganate. हे रिएक्शन घडवून आणते. When ferric ion is formed from the ferrous ion, the positive charge increases by 1 until. तर काय होते पहा Fe2 प्लस आहे त्यावरून Fe3 थ्राईस होते. तर या ठिकाणी एक न काय होतो पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो. While this happens, the ferrous ion loses 1 electron. म्हणजेच काय Fe2 प्लस जे आहे ते काय करतं 1 इलेक्ट्रॉन लूज करतं म्हणजे तिथं ऑक्सिडेशन होतं त्याचं. From this we understand a new definition of oxidation which is oxidation means losing one or more electron. म्हणजेच काय ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ 1 or more इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी आणखी एक आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे काय ही रिएक्शन हे डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. तर पाहूया कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का.
Look at the chemical equation 6. What is the type of this reaction in which वनस्पती घी is formed from vegetable oil? तर या ठिकाणी बघा आपण वनस्पती तूप म्हणतो, दॅट इज जनरली जर पाहिलं तर आपण त्याला डालडा असं म्हटलं जातं. हे आपल्याला किराणा दुकानात भेटतं. तर पहा वनस्पती घी कसं फॉर्म होतं ते पाहूया. व्हेजिटेबल ऑइल्स जे असतं ते कसं फॉर्म होतं ते पाहूया. द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट गेन हायड्रोजन अल्कोहॉल रिडक्शन रिएक्शन. तर आपण आताच पाहिलं की ज्या रिएक्शनमध्ये हायड्रोजन घेतला जातो त्या रिएक्शनला आपण रिडक्शन रिएक्शन असं म्हटलं जातं. तर यामध्ये पाहूया सिमिलरली द रिएक्शन इन विच रिएक्टंट loses the reaction loss oxygen to form the product is called reduction reaction. The reaction in which a reaction loses oxygen to form the product is also called reduction reaction. The substances that brings about the substances that brings about reduction is called a reductant or reducing agent. जे सबस्टन्स रिडक्शन घडून आणतात त्याला रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट असं म्हटलं जातं. When hydrogen gas is passed over blank copper oxide, a reddish color layer of copper is formed. तर त्यामध्ये पहा कॉपर ऑक्साईड त्यामध्ये H2 जर ऍड केला आणि आपल्याला काय भेटतं कॉपर प्लस H2 26 नंबरची रिएक्शन आहे. विच इज द रिडक्टंट इन दिस रिएक्शन अँड विच रिडक्टंट हॅज अंडरगो रिडक्शन. तर पहा यामध्ये कोणता रिडक्शन आहे आणि कोणत्या रिडक्शनमध्ये रिडक्टंटमुळे ही रिएक्शन घडली आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. इन दिस रिएक्शन अँड ऑक्सिजन ॲटम गोज अवे फ्रॉम copper oxide, which means that reduction of copper oxide takes place, whereas hydrogen molecule take up oxygen atom and water is formed meaning. तर यामध्ये कॉपर ऑक्साईड आहे त्याचबरोबर H2 आणि यामध्ये काय भेटलेलं आपल्याला कॉपर आणि H2. तर विचार करा ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. या ठिकाणी आपल्याला काय भेटत आहे ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. This oxidation and reduction reactant occurs simultaneously. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय होते ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन ह्या एकत्रित पाहायला भेटतात. तर पहा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर या ठिकाणी आपण म्हणतो की ऑक्सिडेशन रिएक्शन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन रिएक्शन. बघा ड्यू टू दिस कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिएक्शन ॲज अ सिंगल टर्म रिडक्स रिएक्शन इज युजली इन प्लेस ऑफ टू टर्म्स. तर पहा ज्या रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन या दोन्ही रिएक्शन होतात त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो रिडॉक्स रिएक्शन. तर पाहूया रिडॉक्स रिएक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. हे तुमच्या माहितीसाठी तुम्ही राईट डाऊन करू शकता. रिडॉक्स रिएक्शन मीन्स इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. सो नेक्स्ट यूज युअर ब्रेन पॉवर. तर या ठिकाणी आपल्याला ब्रेन पॉवरचा यूज करून काय रिएक्शन दिलेलं आहे तर सॉल्व्ह करायच्या. फॉर एक्झाम्पल ऑफ रिडक्स रिएक्शन आर ॲज फॉलोज. आयडेंटिफाय द रिडक्टंट अँड ऑक्सिडंट फ्रॉम देम. तर त्यामधले रिडक्टंट अँड ऑक्सिडंट म्हणजे काय तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर पहा काही रिएक्शन दिलेलं आहे टॉयस H2S प्लस SO2 इट गिव्स थ्राइस यस. डाऊन साईड दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी थ्राइस एसचं काय होणार आहे त्या सोल्युशनमध्ये PPT प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला वॉटर हा मोलिक्यूल भेटणार आहे. ही 27 नंबरची रिएक्शन आहे. MnO2 मॅग्नेशियम डायऑक्साइड प्लस 4HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड इज गिव्स MnCl2 प्लस टॉयस H2 प्लस Cl2 अपोल साईडला दाखवलेला आहे म्हणजे गॅस फॉर्ममध्ये हा Cl2 रिलीज होईल. ही रिएक्शन नंबर 28 आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे इफ ऑक्सिडेशन मीन्स लॉजिंग ऑफ इलेक्ट्रॉन व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. तर रिडक्शन म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हा कसा जनरली पाहिलं तर अपोजिट रिएक्शन आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शनमध्ये इलेक्ट्रॉन लॉस केला जातो या ठिकाणी रिडक्शनमध्ये आपल्याला काय सांगता येईल तर या रिएक्शनमध्ये काय केलं जातं इलेक्ट्रॉन गेन केला जातो आणि त्याच गेन करण्याच्या रिएक्शनला आपण काय म्हणू शकतो रिडक्शन रिएक्शन.
राईट द रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Ep2 प्लस बाय रिडक्शन ऑफ Fe3 प्लस बाय मेकिंग यूज ऑफ द सिम्बॉल इलेक्ट्रॉन. तर पहा Ep2 प्लस इट गिव्स Ep थ्राइस म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला ऑक्सिडेशन म्हणता येईल म्हणजेच काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर आपल्याला Ep3 प्लस आहे या साईडला +1 इलेक्ट्रॉन असं लिहिता येईल आणि त्या रिएक्शनला आपण रिडक्शन रिएक्शन म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काही क्वेश्चन दिलेला आहे त्याविषयी आपल्याला विचार करायचा आहे. द लस्टर ऑफ द सरफेस ऑफ द अल्युमिनियम युटेन्सिल्स इन द हाऊस इज लॉस्ट आफ्टर अ फ्यू डेज. व्हाय डज दिस हॅपन. बघा अल्युमिनियमचे जे भांडे असतील युटेन्सिल्स म्हणजे काय भांडे असतील ते काही दिवसांनी बघा लॉस होतात म्हणजे काय खराब होतात. तर आपल्याला त्याचा आन्सर पाहायचा आहे आणि हे असं का घडतं तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर पाहूया. When the positive charge on an atom or an ion increases or the negative charge on them decreases. When the positive charge on an atom or an ion increases or the negative charge on them decreases, it is called oxidation. And when the positive charge decreases or the negative charge increases, it is called reduction. म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होतो आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो त्यालाच काय म्हणतात रिडक्शन रिएक्शन. तर पहा आपल्याला रिएक्शन दिलेलं आहे Fe ऑक्सिडेशन इट गिव्स FeO आणि परत FeOचं ऑक्सिडेशन जर झालं तर Fe2 ओथराइज दाखवलं जातं. तर पहा रिव्हर्सिबल रिएक्शन दाखवलेले आहे याच ठिकाणी बघा Fe2 ओथराइजचं रिडक्शन केलं तर आपल्याला FeO भेटतो आणि FeOचं जर रिडक्शन केलं तर आपल्याला Fe हा मेटल या ठिकाणी भेटतो. म्हणजेच काय तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिडन्स. पहा विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय रिडक्शन रिएक्शन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय रिडक्शन रिएक्शन. तर अशा दोन प्रकारे आपल्याला डेफिनेशन या ठिकाणी सांगता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो पहा अशी रिएक्शन रिव्हर्सिबल रिएक्शन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ह्याला आपण रेडॉक्स रिएक्शन सुद्धा म्हणू शकतो. डू यू नो पहा या ठिकाणी राईट साईडला खालच्या साईडला आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. डू यू नो तुम्हाला माहित आहे का रेडॉक्स रिएक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग सेल्युलर रेस्पिरेशन. बघा हिअर द मोलिक्युल ऑफ द एन्झाइम कॉल्ड सायक्रम C ऑक्सिडेज हेल्प द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट दिस रिएक्शन. तर रिएक्शन घडून आणण्यासाठी सायक्रम C ऑक्सिडेज हा आपल्याला या रिएक्शन मध्ये पाहता येईल. फॉर मोर इन्फॉर्मेशन रेफर टू लाईफ प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर तुम्हाला जर जास्त माहिती पाहिजे असेल तर त्याविषयी तुम्ही गुगलला सर्च करा सायक्रम C ऑक्सिडेज सेल्युलर रेस्पिरेशन तुम्ही सर्च करू शकता. ओके तर पाहूया नेक्स्ट. आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहिजे आहे करोजन. करोजन म्हणजे मराठीमध्ये म्हणतात त्याला गंजणे. तर बघा या ठिकाणी ॲपरेटस दिलेले 4 टेस्ट ट्यूब्स 4 स्मॉल आयरन नेल्स रबर कॉक एक्सेट्रा. केमिकल्स दिलेले अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड ऑइल बॉइल्ड वॉटर एक्सेट्रा. तर या ठिकाणी काय केमिकल दिलेले आहेत तर पाहूया प्रोसिजर काय सांगितलेली. त्या अगोदर जे फिगर दाखवलेले बघा 3.7 टू स्टडी रस्टिंग. तर रस्टिंग म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर अगोदर या 4 टेस्ट ट्यूब ज्या दाखवलेल्या त्या 1 बाय 1 पाहूया. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये बघा ब्ल्यू कलरचं सोल्युशन दिले आणि वरच्या साईडला अपोर्डला येलो कलरचा लेअर दाखवलेला आहे. म्हणजेच काय तर तो ऑइलचा लेअर आहे म्हणजे त्याला बघा आणि नेल्स म्हणजे आयर्न नेल्स जे खिळे म्हणतात त्याला त्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकलेले ऑइल लेअर ऑन बॉइल्ड वॉटर. तर ते उकळलेलं पाणी आहे त्यावरती ऑइलचा लेअर आहे. आणि सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये पहा आपल्याला साल्ट सोल्युशन म्हटलेलं आहे आणि थर्ड मध्ये एअर आहे आणि फोर्थ मध्ये एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड. तर चारही टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला काय करायचं आहे नेल्स टाकायचे आयर्न नेल्स खिळे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या स्टेप बाय स्टेप सांगितलेले ते पाहायचं आहे. तर पहा तर आपण 1 बाय 1 प्रोसिजर पाहूया. प्लेस 4 टेस्ट ट्यूब ऑन अ टेस्ट ट्यूब स्टँड. तर 4 टेस्ट ट्यूब घ्यायच्या आहेत आणि त्या टेस्ट ट्यूब स्टँड मध्ये ठेवायच्या आहेत. तर स्क्रीनवरती आपल्याला टेस्ट ट्यूब स्टँड दिसत असेल. तर पहा प्लेस 4 टेस्ट ट्यूब ऑन अ टेस्ट ट्यूब स्टँड. टेक सम बॉइल्ड वॉटर इन 1 टेस्ट ट्यूब अँड पुट अँड ऑइल लेअर ऑन इट. तर पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला काय करायचं बॉइल्ड वॉटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे ऑइल थोडंसं टाकायचं आहे
Take some salt water in the second test tube. Let thereby only air in the third test tube. Take some anhydrous calcium chloride in the fourth test tube. तर पहा सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला साल्ट सोल्युशन घ्यायचं आहे, त्याचबरोबर थर्ड मध्ये आपल्याला एअर असणार आहे आणि चौथ्या ह्याच्यात आपल्याला अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड टाकायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये काय करायचं पहा. प्लेस अ स्मॉल आयर्न नेल इन एव्हरी टेस्ट ट्यूब. क्लोज द फोर्थ टेस्ट ट्यूब विथ रबर कॉक. लेट ऑल द फोर टेस्ट ट्यूब रिमेन अँड अटेंडेड फॉर अ फ्यू डेज. तर काही दिवसांसाठी त्या टेस्ट ट्यूब आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. तर पहा काही दिवसानंतर किंवा काही वेळेनंतर पहा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. ऑब्झर्व ऑल द फोर टेस्ट ट्यूब्स आफ्टर अ फ्यू डेज. व्हॉट डिड यू फाइंड. तर आपल्याला त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला काय दिसतंय किंवा काय दिसत आहे ते पाहायचं आहे. विच टेस्ट ट्यूब हॅड द नेल्स ॲज बिफोर. बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की वॉटर म्हणजे पाणी आणि हवा जे आहे ते काय रस्टिंगसाठी नेसेसरी आहे. द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ साल्ट. तर पहा या ठिकाणी साल्ट मध्ये काय होणार आहे, रस्टिंग प्रोसेस आहे जी रॅपिडली होणार आहे म्हणजेच फास्ट होणार आहे. हॅव यू सीन द इफेक्ट ऑफ रेडॉक्स रिएक्शन इन युअर एव्हरीडे लाईफ. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण रेडॉक्स रिएक्शन पाहत असतो. द न्यू व्हेहिकल लुक शायनी ऑन द कॉन्ट्ररी ओल्ड व्हेहिकल लुक डल. तर आपल्याला बघा ज्यावेळेस आपण नवीन गाडी घेतो त्यावेळेस ती आपल्याला चमकताना दिसते आणि ज्यावेळेस तीच ओल्ड जुनी होते त्यावेळेस कशी दिसते ते डल दिसते. अ सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर सॉलिड लेअर कलेक्ट ऑन देअर मेटलिक सरफेस. तर पहा रेडिश कलरचा आपल्याला सॉलिड लेअर त्या सॉलिड लेअर त्या ठिकाणी आपल्याला कलेक्ट झालेला पाहता येतो. आपण जे घराचे पत्रे असतात आणि त्याला अँगल लावलेले असतात त्यावरती पण आपल्याला रेडिश कलरचा लेअर आपल्याला पाहता येईल. दिस लेअर इज अ कॉल्ड रस्ट. इट केमिकल फॉर्म्युला इज Fe2O3 मीन्स पाहूया काय काय सांगितलेले. द रस्ट ऑन आयर्न डज नॉट फॉर्म बाय सिंपल रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयर्न सरफेस. जर त्या आयर्न रस्ट होत आहे म्हणजे द रस्ट ऑन आयर्न डज नॉट फॉर्म बाय सिंपल रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयर्न सरफेस. द रस्ट बघा रस्ट कसे फॉर्म होते. द रस्ट इज फॉर्म बाय अन इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. डिफरंट रिजन ऑन द सरफेस ऑफ आयर्न बिकम एनोड अँड कॅथोड. बघा वेगवेगळे रिजन असतात आणि त्या ठिकाणी एनोड अँड कॅथोड होतात आणि इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन फॉर्म होते. तर पाहूया ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शन झालेली म्हणजेच काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेले. तर पहा आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो रिडक्शन रिएक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो पहिली रिएक्शन पहा. Fe is oxidized to Fe2+ in the anode region and reaction दिली Fe solid it gives Fe2+ aqueous plus twice electron. तर त्यामधून 2 इलेक्ट्रॉन काय होतात लॉस होतात. सेकंड रिएक्शन आहे O2 is reduced to form water in the cathode region. तर पहा या ठिकाणी काय केलेले O2 गॅस प्लस 4 हायड्रोजन H प्लस 4 इलेक्ट्रॉन. तर पहा या ठिकाणी आपल्याला रिडक्शन रिएक्शनच्या 2 रिएक्शन पाहता येतील. ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर या आणि इट गिव्ज ट्वाइस H2O लिक्विड. तर यालाच आपण रिडक्शन रिएक्शन म्हणू शकतो. म्हणजेच काय तर ॲनोड रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन होतात आणि कॅथोड रिएक्शन मध्ये रिडक्शन रिएक्शन होतात. When Fe2+ ion migrate from the anode region, they react with water and further get oxidized to form Fe3+ ions. A reddish color hydrated oxide is formed from Fe3+ ion. It is called rust. पहा रेडिश कलर म्हणजे लालसर रंगाचा जो हायड्रेटेड ऑक्साईड जो फॉर्म होतो फ्रॉम Fe3+ आयन आणि त्यालाच आपण काय म्हणतो रस्ट. इट कलेक्ट ऑन द सरफेस. तर त्याची रिएक्शन आपल्याला दिलेली 29 नंबरची रिएक्शन आहे. तर पहा इक्वेशन आहे ट्वाइस Fe3+ aqueous plus 4 H2O liquid it gives Fe2O thrice plus into H2O solid it gives 6 H plus aqueous. ड्यू टू व्हेरियस कंपोनंट ऑफ ॲटमॉस्फिअर. बघा जे वातावरण आहे त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट असतात घटक असतात. ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक्स प्लेस
कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन दिअर डॅमेज. जर ऑक्सिडेशन झालं मेटलचं तर ते काय होतं, डॅमेज होतं. दिस कॉल्ड कोरोजन. Iron rust and reddish colored layer is collected on it. This is a corrosion of iron. Corrosion is a very serious problem. Corrosion कसा आहे, सिरियस प्रॉब्लेम आहे. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट इट इन द नेक्स्ट चॅप्टर. तर त्याविषयी आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. सिरियस प्रॉब्लेम म्हणजे का, जर ज्या सीमध्ये समुद्रामध्ये ज्या शिप्स असतात, जहाज असतात, तर जे खारट पाणी असतं समुद्रामधले, तर त्यामुळे काय होतं, जे शिप्स असतात त्यामध्ये ते मेटलचे ने बनलेले असते, शिप जे मेटलने बनलेले असते, तर त्याचं काय होतं, कोरोजन होत असतं. तर फाइंड आउट. तर तुम्हाला बघा सांगितलेलं आहे, हाऊ आर द ब्लॅक सिल्वर युटेन्सिल अँड पेटिनेटेड ग्रीनिश ब्रास युटेन्सिल क्लीन. बघा कसे ते स्वच्छ करायचे ते तुम्ही पाहू शकता. आणि लास्ट आहे आपल्याला या ठिकाणी रेन्सिडिटी, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणता येईल खवटपणा. तर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, जे वनस्पती घी असेल किंवा ऑइल साप असेल आपलं, तर ते जास्त दिवस जर एका दूर ठेवलं काही दिवस, तर आपल्याला बघा एक ठराविक प्रकारचा त्यामधून स्मेल येतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, रेन्सिडिटी म्हणजे खवटपणा. पहा, when we use old leftover cooking oil for making food stuff. अन्नपदार्थ बनवण्यासाठी आपण जर जे जुनं कुकिंग ऑइल असेल ते जर आपण जर पाहिले तर त्यामधून काय होतं, एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो. इट इज फाउंड टू हॅव फाउल ऑर्डर कॉल्ड रेन्सिडिटी. इफ फूड इज कुकिंग इन सच ऑइल इट टेस्ट ऑल्सो चेंजेस. when oil or ghee is left aside for a long time or fried food is left aside from a long time, it undergoes air oxidation and become rancid. तर बघा काही दिवस जर तळलेले अन्नपदार्थ जर दूर ठेवले तर त्याबरोबर काय होतं, एअर ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला रॅन्सिड म्हणजे खवट असा वास येतो. रॅन्सिडिटी इन द फूड स्टफ कुक्ड इन ऑइल और घी इज प्रिव्हेंटेड बाय युझिंग अँटीऑक्सिडंट. तर असं फूड स्टफ रॅन्सिड त्याचा रॅन्सिडिटी होऊ नये म्हणून आपण काही अँटीऑक्सिडंट सबस्टन्स म्हणून यूज केला जातो. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन ऑफ फूड स्टफ कॅन ऑल्सो बी स्लोड डाऊन बाय स्टोरिंग इन एअर टायटर कंटेनर. तर एअर टायटर कंटेनरमध्ये आपण फूड स्टफ ठेवून त्याचं काय करू शकतो, आपण ऑक्सिडेशन रिएक्शन डिक्रीज करू शकतो किंवा स्लो करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन हा चॅप्टर या ठिकाणी एंड झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काय अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा अभिनव स्कूल वाशिंबे हा यूट्यूब चॅनल.